नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 31 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पार्थ बेडवर झोपत असतो त्यावेळी काव्या त्याच्याजवळ येते आणि त्याच्यावर ओरडतच त्याला म्हणत असते, तुम्ही खाली झोपा, मी वर झोपते, संपला विषय. पार्थ लगेच म्हणत असतो, हे बघा, तुम्ही थोडी रिक्वेस्ट करा. तुम्ही जर या पद्धतीने सांगणार असाल ना, तुम्ही थोडीशी रिक्वेस्ट करा, मग मी तुम्हाला म्हणलं असतं इट्स ऑल युअर्स. पण जवळजवळ तुम्ही तर मला धमकी देताय. तर काव्या लगेच म्हणत असते, मी धमकी देते तुम्हाला. आणि पार्थ लगेच म्हणतो, नाही नाही, तुम्ही कुठे धमकी देताय, मला तुमची नाही तुमच्या पाठीची दया आली, झोपा तुम्ही वर. झोपतो खाली. काव्या लगेच म्हणते, झोपा चला. आणि पार्थ गुपचूप खाली उतरतो. त्यावेळी काव्या लगेच बेडवर झोपत असताना पार्थ तिला म्हणतो, पण एकच दिवस. काव्या म्हणत असते, एक मिनिट, काय संबंध, एक दिवस नाही हा, तुम्ही इतके दिवस वर झोपताय ना, मग आता माझी बारी. पार्थ पटकन धावत येऊन बेडवरती बसतो आणि म्हणतो, बारी वगैरे काही नाही, हा माझा बेड आहे. पार्थ लगेच म्हणतो, बालिशपणा तर बालिशपणा, ही माझी रूम आहे, माझा बेड आहे आणि माझे नियम असणार. तर काव्या म्हणते, कसले रडे आहात हो तुम्ही, हे म्हणजे असं झालं, माझीच बॅग माझीच पॅकिंग. तर पार्थ म्हणतो, हो तसंच आहे, माझेच बॅट आणि माझीच बॅटिंग. हे माझं स्टेडियम आहे, मी याच स्टेडियममध्ये खेळणार, तुम्ही तुमचं दुसरं स्टेडियम शोधा. आणि काव्या मात्र ओरडतच पार्थच्या अंगावर जात असते आणि त्याला म्हणत असते, मी काव्या आहे, काव्याला दुसऱ्या कुठल्याही स्टेडियमची गरज नाहीये, काव्या जिथे खेळते ते तिचं स्टेडियम होतं. पार्थ मात्र काव्याच्या या अशा बोलण्याला घाबरलेला असतो. दुसरीकडे सुद्धा हे असंच काहीसं चालू असतं. इकडे नंदिनी बेडवरती झोपलेली असते आणि जीवा तिला म्हणत असतो, ए चकाचक बाई, तुझं दुकान खाली मांड, मला वर झोपायचंय आता. नंदिनी मात्र काही न बोलता शांत पडलेली असते. तर जीवा तिला म्हणत असतो, तू हलणारेस की नाही हे बघ. मी ना बेड वर उचलून, तर लगेच नंदिनी उठते आणि म्हणते, उचलून तर दाखवा. मी काय करते ते बघाच तुम्ही. तुम्हाला माहीत नाही, नंदिनी बोलून नाही करून दाखवते. जीवा म्हणत असतो, ए चल चल, मी घाबरत नाही तुला. नंदिनी म्हणते, एकदा स्वतःशी कन्फर्म करा, मला घाबरता की नाही ते. तर जीवा नंदिनीजवळ येऊन तिला शांतपणे म्हणत असतो, मी काय म्हणतोय नंदिनी, झोप ना यार खाली प्लीज. लग्न झाल्यापासून फक्त मीच खाली झोपतोय, तू वर झोपतीयस, एक दिवस तरी खाली झोप प्लीज, रिक्वेस्ट करतो मी तुला. आणि जीवा मनातल्या मनात स्वतःशीच बोलत असतो. तो म्हणत असतो, काय ॲक्टिंग करतोय जीवा, इतका भोळा चेहरा केलायस ना की आत्ताही नक्की उठेल. तर नंदिनी लगेच जीवाला म्हणते, तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तुमचा भोळा चेहरा बघून लगेच खाली उतरेल, तर तो तुमचा गोड गैरसमज आहे मिस्टर पसारेवाला. एक वेळ खड्ड्यात अडकलेली गाडी निघेल, भूकंप होऊन जग हलेल, ही नंदिनी देशमुख या बेडवरून हलणार नाही. तेवढ्यातच मोठ्याने गरजतं. तर जीवा थोडासा घाबरतो आणि जीवा म्हणतो, आपण बसून बोलूया, असं म्हणून तो तिथे बसायला लागतो. तर नंदिनी त्याला म्हणते, एक मिनिट, तुम्ही बेडपासून लांब व्हा आधी. जीवा पलीकडच्या साईडला जातो आणि म्हणतो, एवढं लांब ठीक आहे का. नंदिनी म्हणत असते, आणखी लांब. जीवा मात्र थोडं थोडं लांब होऊन विचारत असतो, हे ओके आहे का, हे ओके आहे का, परंतु नंदिनी त्याला म्हणत असते, आणखी लांब आणखी लांब. जीवा म्हणतो, आता काय मी पायऱ्यांवर जाऊ का. नंदिनी म्हणते, ते तुमचं तुम्ही ठरवा, पण तुम्हाला बेडवर झोपायला मिळणार नाही म्हणजे नाही. इकडे पार्थ सुद्धा तो गडगडण्याचा आवाज ऐकून म्हणत असतो, इतका गडगडाट, बहुतेक पाऊस येणार आहे मोठा. काव्या लगेच ओरडत म्हणते, तुम्ही खाली झोपला नाही तर वादळ पण येईल आता. लगेच तिच्याकडे बघत म्हणतो, हे वादळ कमी आहे का. काव्या म्हणते, वाटेल ते बडबडू नका हो, तुमच्यामुळे माझा चष्मा तुटलाय, कमीत कमी या गोष्टीमुळे तरी खाली झोपा. तर पार्थ म्हणत असतो, नाही. तर पार्थ म्हणतो, नाही म्हणजे नाही, भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी मी एक आहे, मी खाली झोपणार नाही म्हणजे नाही. तर काव्या लगेच त्याच्यावर ओरडत त्याच्यावर धावून जात असते. तर लगेच पार्थ तिला म्हणतो, आता तुम्ही काय मारामारी करणार आहात का. काव्या म्हणते, IAS होणार आहे मी, कलेक्टर्स हाताने नाही डोक्याने लढाई करतात. तर पार्थ म्हणतो, मग आता काय टक्कर खेळणार आहात का. तर काव्या म्हणते, नीट बसा हो, मला सांगा आपण कोण आहोत. दुसरीकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो, आपण नवरा बायको आहोत राईट. तर लगेच नंदिनी म्हणते, आपण दोघे आता एकमेकांचे कोणीही लागत नाही. तर जीवा म्हणत असतो, अगं माझी आई, आपण 6 महिन्यांनी वेगळे होणार आहोत, तोपर्यंत तरी आपण एकमेकांचे कोणीतरी असू ना. नंदिनी म्हणत असते, काय गरज आहे, प्रत्येक वेळी नात्याला काहीतरी लेबल देण्याची काय गरज आहे. आपण एकमेकांचे कोणीही लागत नाही, आपण इंडिव्हिज्युअल आहोत, तुम्ही जन्मीजे, मी नंदिनी. जीवा म्हणतो, करेक्ट आहे, पण नंदिनी आणि जीवा जर एकाच रूममध्ये झोपतायत तर एकमेकांचे कोणीतरी असतील ना. जसं विमान फ्लाय करणाऱ्या जोडीला आपण पायलट को पायलट म्हणतो,
तर ब्रेड आणि अंड्याला एकत्र केल्यानंतर आपण एक सँडविच म्हणतो. तसंच एकाच रूममध्ये राहणाऱ्या 2 माणसांना आपण काय म्हणू? तर नंदिनी म्हणते रूममेट्स. दुसरीकडे काव्या पार्थला म्हणत असते, हो आपण रूममेट्स आहोत देशमुख. वेगवेगळ्या ग्रहांवरनं आली असली तरी एकच रूम शेअर करणारी 2 माणसं. पार्थ म्हणतो रूममेट्स. तर काव्या लगेच म्हणते, आता जर आपल्या दोघांना एकाच रूममध्ये राहायचं आहे तर भांडून काय उपयोग? आणि असंही 6 महिने ढकलायचेच आहेत, हो की नाही? आणि असंही मला तुमच्याबद्दल काही वाटत नाही आणि तुम्हालाही माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, बरोबर ना? तर लगेच पार्थ म्हणतो, मुद्द्यावर या. काव्या त्याला म्हणते, आता मी जे काही सांगेल ते ऐकून असं वस्कन रिॲक्ट होऊ नका. पण तर पार्थ लगेच म्हणतो, पटकन बोला हो, मला झोप आली आहे. काव्या पटकन म्हणते, आपण दोघं एकाच बेडवर झोपूया. पार्थ म्हणतो, काय? आणि दुसरीकडे नंदिनी सुद्धा जीवाला म्हणते, काय काय बोललात तुम्ही? आपण एका बेडवर झोपूया? तुम्हाला लाईन क्रॉस करताना काहीच कसं नाही वाटत? जीवा म्हणत असतो, मी लाईन क्रॉस करत नाहीये ग, उलट मी लाईन बनवतोय. आपण एकाच बेडवर झोपून एक लाईन बनवूया. आपल्यात काहीतरी असेल. तर नंदिनी म्हणत असते, आपल्यात काहीच नसणार आहे आता. तर जीवा म्हणतो, अगं माझी आई, आपल्यात म्हणजे आपल्यात नाही ग, आपण दोघे झोपल्यानंतर आपल्यामध्ये एक लक्ष्मण रेषा असेल असं समज. तू ती क्रॉस करू नको आणि मीही करणार नाही. नंदिनी म्हणते, काय लॉजिक आहे यात? जीवा म्हणतो, प्रत्येक गोष्टीत लॉजिक नसतं ग, मॅजिक असतं. हे बघ, रूम पार्टनरसारखं बेडवर एक डिवायडर ठेवून एकाच बेडवर झोपूयात, मंजूर आहे? दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणत असतो, इम्पॉसिबल, आपण दोघे एकाच बेडवर झोपू शकत नाही. तुम्ही जर माझ्या शेजारी झोपलात तर माझ्या घोरण्याने तुमची झोप मोडेल. काव्या म्हणते, ठीक आहे, शेजारी शेजारी नको झोपूया. पार्थ म्हणतो, मग कसं झोपायचं? काव्या त्याला म्हणत असते, तुम्ही झोपून दाखवा. आणि ती अशी उठते तर पार्थला असं वाटतं की तो मारणार आहे. तर लगेच पार्थ म्हणतो, मला लाठीकाठी येते, माहिती आहे ना? तर लगेच काव्या म्हणते, मला कराटे येतं. तुम्ही झोपून दाखवा तरी, झोपा बघू. तर पार्थ तिला झोपून दाखवतो आणि म्हणतो, मी असा झोपतो आणि असा घोरतो, मग तुमची झोप मोडेल. तर काव्या म्हणते, नाही मोडणार. तुमच्या घोरण्याकडे माझे कान नसणारच आहेत, माझे कान हे असे असणार आहेत. आणि ती पार्थच्या अपोजिट साईडला डोकं ठेवते, त्यामुळे मला तुमच्या घोरण्याचा काहीच त्रास होणार नाही. दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणत असते, मला ऐकूनच त्रास होतोय. हे बघा, मी तुमच्या शेजारी बेडवर झोपणार नाही, मी बाहेर झोपते. असं म्हणून ती बाहेर निघायला लागते. त्यावेळी जीवा तिला म्हणतो, अगं बाहेर घरच्यांना संशय येईल. तर नंदिनी म्हणते, मग मी. तर जीवा लगेच म्हणतो, खाली झोपतेस? नंदिनी म्हणते, अजिबात नाही, आपण डिवायडर टाकून झोपू. आणा डिवायडर आणा. तर लगेच जीवा म्हणतो, आणा डिवायडर आणा. काय, मी काय कामगार आहे? मला काहीतरी सुचेल, थांब विचार करू दे, बघूया काहीतरी सुचतंय का ते. हां, सुचलं, सॉलिड आहे, थांब थांब. आणि जीवा सगळ्या फाईल्स अशा मध्ये ठेवतो. तर नंदिनी म्हणते, फाईल्स आपल्याला झोपेत टोचणार नाहीत का? जीवा म्हणतो, अरे हो रे, ते माझ्या लक्षात कसं नाही आलं? तर नंदिनी लगेच म्हणते, आठवण करून द्यायला मी आहे ना. जीवा सगळ्या फाईल्स उचलतो. तर नंदिनी लगेच म्हणते, आपण उषा ठेवूया का? जीवा म्हणतो, अगं उषा जर मध्ये ठेवल्या तर आपण डोक्याखाली काय घेणार? नको, तू जरा थांब, माझ्या सुपीक डोक्यात काहीतरी आयडिया नक्की येईल. आणि ते दोघे मध्ये काय ठेवायचं याचा विचार करत असतात. त्यावेळी चुकून त्या दोघांची धडक लागते आणि जीवाच्या हातातील सगळ्या फाईल्स खाली पडतात. त्यावेळी जीवाचा सुद्धा तोल जाणार असतो. तर नंदिनी त्याला सावरते. त्यावेळी ते दोघे खाली बघतात आणि त्या दोघांच्या डोक्यात एकदाच आयडिया येते आणि ते दोघेही म्हणतात, अंथरूण रोल करूया. आणि ते दोघे अंथरूण रोल करून बेडच्या मधोमध ठेवून देतात. इकडे पार्थ काव्याला म्हणतो, हे असं आपण उलट सुलट झोपतोय, रात्री झोपेत जर माझा पाय तुम्हाला लागला तर? काव्या म्हणते, माझा पण पाय चालेल झोपेत, पण माझ्या पायाला नखं आहेत, लागतील तुम्हाला. हे बघा, ही तुमची बॉर्डर आहे, तुमची बॉर्डर काही तुम्ही क्रॉस करायची नाही. पार्थ म्हणतो, मी माझी बॉर्डर क्रॉस करणार नाही, तुमच्याकडनं तर होणारच नाही. काव्या म्हणते, आजपासून आपण रूम पार्टनर्स. तर पार्थ म्हणतो, फक्त रूम पार्टनर्स. हा प्रवास रूम पार्टनर ते लाईफ पार्टनरपर्यंतचा होणार नाहीये. काव्य म्हणते, ऑब्व्हियसली नॉट, या रूममध्ये आपण रूम पार्टनर्स. या रूमच्या बाहेर गेलो की घरच्यांसमोर खोटा खोटा भातुकलीचा संसार. पार्थ म्हणतो, खोटं खोटं मला काही नकोय. काव्या म्हणते, घरच्यांना संशय येऊ नये म्हणून म्हणतीये मी. पार्थ म्हणतो, ठीक आहे, 6 महिनेच हा खोटा भातुकलीचा खेळ खेळायचा आहे ना. आणि ते दोघे आपापल्या जाग्यावर झोपतात. दुसरीकडे जीवा म्हणत असतो, चला मला माझा बेड मिळाला.
फायनली आणि तो झोपायला लागतो. तेवढ्यात नंदिनी त्याला म्हणते थांबा. जीवा म्हणतो अरे आता काय आहे. माणसं असं सिरियसमध्ये थांबा 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 असं म्हणून जो ट्विस्ट आणतात ना तसं नको आणू. आता आपण ऑलरेडी या सगळ्यावर खूप डिस्कशन करून झालंय. नंदिनी म्हणते डिस्कशन झालंय पण अजून नियम आणि अटी आपण एकमेकांना नाही सांगितल्या. जीवा म्हणतो अटी नाही ग, अति होतंय आता. आटप पटकन, झोप येते मला. नंदिनी म्हणते हे बघा, झोपण्याआधी काही नियम आणि अटी आहेत ते ऐका आणि मग बेडवर झोपा. बेड रूल्स समजा हवं तर, पण रोज आपल्यामध्ये हा रोल ठेवणं कंपल्सरी आहे. का म्हणतो मान्य. तर लगेच नंदिनी म्हणते आणि ही सिस्टीम या रूमच्या बाहेर कोणालाही कळायला नकोय. तर जीवा म्हणतो मान्य आहे. नंदिनी म्हणते आणि आपण फक्त रूममेट्स आहोत, लाईफ पार्टनर्स नाही. त्यामुळे रूममेट टू सोलमेट हा ट्रॅव्हल आपल्यामध्ये होणार नाहीये. जीवा म्हणतो मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत, मला माझ्या लिमिट्ससुद्धा माहिती आहेत. सो मास्तरीनबाई झोपूया आता प्लीज. तर नंदिनी म्हणते झोपा. जीवाला त्याचा बेड भेटल्यामुळे तो खूप खुश असतो आणि ते दोघे एकाच बेडवर झोपतात. दुसरीकडे पार्थ आणि काव्यासुद्धा एकाच बेडवर झोपलेले असतात. त्यावेळी काव्या उठून तिचे केस मोकळे करत असते आणि पार्थ मात्र तिच्याकडेच बघत असतो. त्यानंतर ते दोघेही झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी मानिनीला विचारत असते आई मग कशी झाली कालची डिनर डेट. तर मानिनी म्हणत असते नंदिनी म्हणते ब्लश करताय म्हणजे उत्तम आणि रोमॅन्टिक झालेली दिसतीये. मानिनी म्हणते चल ब्लश बिश काही नाही. नंदिनी म्हणते खरंच आरसा आणून दाखवू का. आज त्यांच्या घरी तवा मशरूमची भाजी होणार असते. तर मानिनी त्या ताईला म्हणत असते सगळी तयारी करून ठेव, तवा मशरूम मी करणार आहे. तर नंदिनी म्हणते पण आज तर आपण आलू मटर करणार आहोत ना. तर मानिनी म्हणते अगं हो, पण आज अचानक यांनी जाता जाता मशरूमची फरमाईश केली आहे आणि घरात असं बाकी कोणाला जास्त मशरूम आवडत नाही ना, म्हणून बाकी सगळ्यांसाठी मटार. तर नंदिनी म्हणते जीवा खातात ना मशरूम. तर मानिनी म्हणते अरे वा, अगदी बरोबर आहे. कसं लक्षात ठेवलंस ग. तुला सांगू का, जीवाना अगदी यांच्यावर गेलाय बघ आणि पार्थ माझ्यावर. जीवा आणि यांना अशा सेम गोष्टीच आवडतात. म्हणजे यांना चुलीवरची भाकरी आवडते ना, तशीच जीवाला पण आवडते. दोघांनाही पालेभाजीचा अगदी तिटकार आहे आणि बाहेरचं फास्ट फूड म्हणल्यानंतर दोघं एका पायावर तयार असतात. नंदिनी मला सांग, समजा म्हणजे जेव्हा केव्हा तुमची ॲनिव्हर्सरी येईल तेव्हा तू जीवाला काय गिफ्ट करशील. तर नंदिनी म्हणते त्यांना जे आवडेल तेच देईन आई. तर मानिनी म्हणते म्हणजे त्याला विचारून देणार. शिशी मग काय मजा. तसं नाही ग, असं सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे समजा. तर काय देशील. नंदिनी म्हणते हां, त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांना सिल्क टायचं खूप फॅसिनेशन आहे. तर मानिनी म्हणते म्हणजे यांना पण आवडेल. नंदिनी विचारते यांना पण आवडेल म्हणजे तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून. मानिनी म्हणते तसं काही नाही. तर नंदिनी म्हणते खरं सांगा हा आई, काहीतरी नक्की आहे. माझ्या बाबांना जर आईला काही गिफ्ट द्यायचं असेल ना तर आम्हा तिघी बहिणींना आई असे आडेवाडे घेत प्रश्न विचारायची. तर मानिनी तिला म्हणते अगं उद्या आमची 30th ॲनिव्हर्सरी आहे. तर नंदिनी म्हणते काय सांगताय. आता उद्याची तुमची ॲनिव्हर्सरी एकदम बेस्ट असणार आहे. यापुढची प्रत्येक ॲनिव्हर्सरी तुमच्या लक्षात राहील अशी करून दाखवेल मी. आणि त्यावेळी तिला आठवतं की त्यांनी तर डिवोर्ससाठी अर्ज केलेला असतो. त्यावेळी ती मनात विचार करते आईबाबांची प्रत्येक ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करेन असं म्हणतेय मीच यांच्या आयुष्यात फक्त 6 महिने असणार आहे. हे कसं विसरले एकदम असा ती मनात विचार करत असते. मानिनी तिला म्हणते काय ग नंदिनी, कुठे हरवलीस एकदम, काय झालं. तर नंदिनी म्हणते नाही काही नाही आई. पुढ्यात शाळेतून पिहू रडत रडत घरी आलेली असते. तर मानिनी आणि नंदिनी तिला विचारत असतात काय झालं पिहू, का रडतीयेस, तुला कोणी काही बोललं का. तर पिहू काही न बोलता रडतच तेथून निघून जाते. त्यावेळी मानिनी म्हणते आता मला पिहूची काळजी वाटायला लागली, काही बोलत नाही काही नाही. दुसरीकडे पार्थ फोनवर बोलत असतो. त्यावेळी तो म्हणत असतो काय तुम्हाला उद्या 6 जणांना सुट्टी पाहिजे आणि तेही फ्रेंडशिप डे आहे म्हणून. हे काही कारण आहे का सुट्टीचं. तुम्हाला कामापेक्षा जास्त फ्रेंडशिप डे महत्त्वाचा आहे. हे काही नाही, उद्या मला तुम्ही सगळे ऑफिसला आलेले हवे आहात, कळलं. नो मोर डिस्कशन. हे सगळं काव्या ऐकत असते. तर काव्या हळू आवाजात म्हणते ती मुलं या बोक्याला शाप देणार आहेत बहुतेक. पार्थ ऐकतो आणि तो तिला विचारतो काय म्हणालात तुम्ही. काव्या म्हणते कुठे काय. तर पार्थ म्हणतो मला त्रास द्यायला आवडतं का तुम्हाला. काव्या म्हणते याला त्रास देणं नाही, याला पिडणं म्हणतात. पार्थ विचारतो काय फरक आहे त्रास देणं आणि पिडण्यामध्ये. तर काव्या उठून त्याला म्हणते देशमुख, आपल्या नात्याच्या सुरुवातीला माझ्यामुळे जो तुम्हाला झाला तो त्रास
आणि आत्ता मी जे काही करतेय त्याला म्हणतात पिडणं. हळूहळू होईल तुम्हाला सवय. पार्थ म्हणतो सवयच मोडायची आहे मला, कारण सवय जी आहे ती तर लगेच काव्या म्हणते व्यसन बनायला नको. करेक्ट आहे. तर काव्या हसते आणि तिचं तिचं काम करायला लागते. तर पार्थ तिला विचारतो अभ्यास सुरू आहे ना? काव्या म्हणते हो बाबा. पार्थ म्हणतो तुम्ही मला बाबा म्हणालात? काव्या म्हणते हो, कारण हे असे सिरियस प्रश्न माझे बाबाच मला विचारतात. काव्या अभ्यास नीट चालू आहे ना? काव्या फोनवरती खेळत नाहीयेस ना? मग तुम्ही बाबांसारखे प्रश्न विचारले मला, म्हणून मी तुम्हाला म्हणाले हो बाबा. पार्थ म्हणतो तुमचे टॉन्ट्स कळतात बरं का मला. मी IAS होणार आहे. तुमच्यासाठी पुढचे 6 महिने तुमचे बाबा व्हायला तयार आहे मी. आज डिस्ट्रॅक्शन्स नको आहेत. आणि हां, उद्या तर तुम्ही फोन बघूच नका. उगाच फ्रेंडशिप डेचे मेसेजेस येतील. अभ्यास राहायचा बाजूला. काव्या म्हणते देशमुख ऐका ना, मैत्री बाजूला राहण्यापेक्षा अभ्यास थोडासा बाजूला राहिला तर काय वाईट आहे? चांगलंच आहे. कसं असतं ना देशमुख, आपण आयुष्यभर खूप गोष्टी अचीव करतो, खूप पैसे कमावतो, सगळं करतो, मग ॲट द एंड आपल्याला असं वाटतं अरे बापरे, एवढे पैसे कमावले पण 4 मित्र कमावले असते ना तर माझ्यावर एकटं पडायची वेळ आली नसती. म्हणतो फिलॉसॉफी चांगली आहे तुमची, पण ही फिलॉसॉफी मलाच का दिली? काव्या म्हणते कारण मी तुम्हाला आत्तापर्यंत तुमच्या एका पण मित्राला फोनवर बोलताना ऐकलं नाहीये हो. सोडा, तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे हेही मला माहिती नाहीये. आत म्हणतो कसं माहिती असणार? आपण कधी आपल्या आवडीनिवडी, आपले सिक्रेट्स, फॅसिनेशन, स्वप्नातल्या कल्पना, आयुष्यातले संकल्पना वर डिस्कशन केलंय कधी? माझी आई म्हणायची की लग्नानंतर नवरा बायकोच मित्र असतात. काव्या म्हणते आणि यावर तुमचं काय म्हणणं असायचं? पार्थ म्हणतो तेव्हा पटायचं मला, पण आता असं वाटतं की आपल्यात मैत्रीची पायरीच नाही, नाहीतर डिवोर्सची लिफ्ट नसती घेतली आपण. सो द बॉटम लाईन इज नवरा बायको काहीही होऊ शकतात, पण मित्रमैत्रीण कधीच होऊ शकत नाहीत. आणि आजचा भाग इथेच संपतो. 1 ऑगस्टच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे नंदिनी पिहूला विचारत असते मला खरं खरं सांग, कसला विचार करतीयस एवढा? काय चाललंय तुझ्या डोक्यात? त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो मी एक सुचवू का? मला असं वाटतंय की पिहूला काउन्सिलरची गरज आहे. तर नंदिनी म्हणते आता काउन्सिलर आल्यावरच कळेल पिहूच्या मनात नक्की काय येते. त्यानंतर ते सगळे लपून बसलेले असतात आणि पिहू दरवाजा उघडते. त्यावेळी बाहेर वसुआत्या असते आणि वसुआत्याला बघून तर पिहू खूपच जास्त घाबरते. आता यावरून नंदिनीच्या डोक्यात काय विचार येईल आणि ती याचा काय अंदाज घेईल हे कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.